नमस्कार. नमस्कार सर. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सुनील भगत सर. ते स्वतः उत्तम इंजिनियर आहेत. त्यांनी मास्टर सुद्धा केलेलं आहे रिसेंटली. त्यामुळं त्याबद्दलही त्यांच्याबद्दल बोलायचे, कारण माणसाला शिकण्याची आवड कशी असते आणि इतक्या वर्षानंतर त्यांना पुन्हा एकदा वाटलं की आपण मास्टर्स व्हावं. ही त्यांची मूळ ओळख असली, सिव्हिल इंजिनियर असली, तर याच्यासोबत ते अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्याची पण मला उत्सुकता आहे. म्हणजे त्यांनी स्वतः 7 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे ते एक उत्तम लेखक सुद्धा आहेत. ते स्वतः सर्पमित्र आहेत. हजारो सर्प आजपर्यंत त्यांनी पकडून अनेकांना जीवनदान, प्राणदान दिलेलं आहे. या बाबतीतही त्यांचं काम महत्त्वाचं आहे. आपण ज्या समाजाचं देणं लागतो, त्या समाजासाठी जेव्हा जसं करता येईल, त्या प्रकारची वेगवेगळी मदत त्यांनी या सगळ्या आजवरच्या टप्प्यांमध्ये केलेली आहे. सो अशा वेगवेगळ्या त्यांच्या टप्प्यांवर, त्यांच्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची या सगळ्या क्षेत्रातली सुरुवात कशी होती. सो सगळ्यात आधी मला ऐकायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही सिव्हिल इंजिनियर बनलात? काय सांगाल? आमची आई नेहमी म्हणायची का गरिबीवर जर मात करायचं असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. बरोबर. मग शिकायचं काय? तर त्यावेळेस कसं आहे की मी जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो तेव्हा आमच्या घराच्या जवळ एक इंगळे नावाचे एक इंजिनियर असायचे. त्यांच्या साईडवरती मी ऍक्च्युली टोपली उचलायचं काम, मुरुम उचलायचं काम केलेलं आहे आणि त्यांना बघूनच मला प्रेरणा मिळेल की आपण सिव्हिल इंजिनियर व्हायचं. मग काय झालं माहिती आहे का, मी ऍडमिशन घेतली. ऍडमिशन नंतर खर्च भागत नव्हता. मग मी काय केलं माहिती आहे का, संध्याकाळी 7 ते 9 या पिरियडमध्ये वाईन बारमध्ये काम करायचो. मग तिथे काम करायचो आणि सकाळी पेपर वाटायचो. मग मला एक रावलाणी सर नावाचे एक शिक्षक होते. त्यांनी एकदा मला बघितलं पेपर वाटताना. म्हणजे ऍक्च्युली त्यांच्या गल्लीमध्ये सुद्धा मला पेपर वाटायचं काम होतं. मग त्यांनी एकदा म्हणजे ते दूध आणायला जायचे सकाळी शेतामध्ये. त्यांनी मला बघितलं आणि ते म्हणले, अरे सुनील, हे तू काय करतोय? म्हटलं काही नाही सर, घरची परिस्थिती अशी आहे, भागत नाही, त्याच्यामुळे मग हे करावं लागते. तू एक काम कर म्हणे, उद्यापासून तू माझ्या ऑफिसला आहे. ते प्रायव्हेट कन्सल्टन्सी चालवायची त्यांची स्वतःची. उद्या माझ्या ऑफिसला आहे म्हणे तू, आणि काय ते तू सांगू. मग मी त्यांना सांगितलं, सर मला एवढा खर्च आहे, ते असं आहे ते. मग ते म्हणे, मी इथून पुढचा तुझा सर्व खर्च मी स्वतः करतो म्हणे, आणि तू आता हे सगळं सोडून दे, आपल्या फील्डशी रिलेटेड असणार काम कर. बरोबर. मग मला थोडंसं बरं वाटलं. मग मी त्यांना नकाशा एस्टिमेट काढून द्यायचो, त्यांच्यासोबत साईडवर जायचो, त्यानंतर सगळ्या प्रकारे हे करायचो. तिथून मला शिकायला पण मिळालं. आणि मी जेव्हा डिप्लोमा कम्प्लीट झालो, गावी गेलो, मी ऍक्च्युली त्यांच्या जवळून माझं कॉलेज सोडून मी सायकलनी परत गेलो होतो. अच्छा. ही पण परिस्थिती आहे. सायकलनी परत गेलो. नंतर आता मग काम करायचं, मला कोणी ओळखत नव्हतं. मग कोणी म्हणायचं पुण्याला जाय, कोणी म्हणे मुंबईला जा. मग मी विचार करतो, मुंबईला जर गेलो आपण, साधं 4 व्हीलर जरी घेऊन फिरलो आपण, तर कोणी आपल्याला ओळखणार नाही. पण गावात जर मोटरसायकल जरी घेतली, तेव्हा त्यांच्या सुनीलने गाडी घेतली. म्हणजे एक ते मला थोडंसं होतं. आणि मी आईवडिलाला कोणता एक असल्यामुळे मला नव्हतं वाटत की आईवडील आपण तिकडे नेऊ शकतो किंवा ते आपल्यासोबत येतील आणि आनंद राहू शकतील. मग मी गावी गेलो. मग आता काम काही नाही आहे, तर मी काय केलं की केळीचे ट्रक भरायचं आमच्या इथे एक भरल्या जायचे, की ज्याच्यामध्ये 62 रुपये 50 पैसे मजुरी मिळायची. मी फर्स्ट टाइमला मी सगळ्यात पहिल्यांदा मला 62 रुपये 50 पैसे मजुरी मिळाली. त्याच्यामध्ये मी 30 रुपयाचा रबर स्टॅम्प बनवला आणि 20 रुपयाचा ते पॅड विकत घेतला आणि 10 रुपये इंकसाठी अशी माझी सगळ्यात पहिल्या दिवसाचे ते पैसे जे आहेत ते मी त्याच्यामध्ये घालवले आणि याचा प्रवास मी असा चालू द्यायचो. मग नंतर मी ज्यांच्याकडे काम करायचो, माझे जे आजूबाजूचे सहकारी लेबर होते, मित्र होते, ते मला इंजिनियर म्हणून चिडवायचे. त्या मालकाला असं वाटलं की हे झालं चिडवत असेल याला. एक दिवस त्यांनी मला बोलावलं, अरे म्हणे हे काऊन असं म्हणतात. मी म्हटलं खरंच इंजिनियर आहे, काय सांगतो म्हणे. हो ना म्हटलं. मग तू इथं काय करून राहिला म्हणे. मी बुलढाण्याला म्हणे आमचे ज्यांनी माझं काम केलं ते इंजिनियर आहे, त्यांची मी तुला गाठ करून. म्हटलं दादा मला जळगाव सोडून जायचंच नाही, इथेच राहायचं, इथेच काहीतरी करायचं. ते म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. मग माझा तो तिथून प्रवास सुरू झाला. मग एक एक कस्टमर भेटत गेला आणि काम असं वाढत गेलं. मी आतापर्यंत जवळजवळ 2000 पेक्षा जास्त कामाचं सुपरविजन केलेलं आहे आणि 38 कामं मी मटेरियल सेट केलेलं आहे. आणि काय होत होतं माहितीये का, मी डिप्लोमा होतो, बाकीचे आमच्या आजूबाजूला थोडंसं बी वगैरे झालेलं असायचे, पण हट करायचे. फील व्हायचं मनाला झालं की आपण आता सगळं काही केलं म्हणजे, आणि आपण फक्त डिप्लोमाच आहे, आपण ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. मग मी बी ला ऍडमिशन घेतली, बी कम्प्लीट झालं माझं. मग तिथं असे चांगले मित्र मिळाले की किंवा चला आपण, आम्ही एमटेकला घेतो, आम्ही सगळं तुझं करतो, असाइनमेंट करतो, हे करतो, फक्त तू पेपरला येत जा. मग आता मागच्या वर्षी रिसेंटली माझं एमटेक कम्प्लीट झालेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी जवळजवळ 5 मुलांना इंजिनियर बनवलं आणि माझ्या खर्चाने बनवलं. बरोबर. आणि ते असे लोक होते की मी जर त्यांना सपोर्ट नसता केला, त्यांनी आर्ट कॉमर्सला ऍडमिशन घेतली असती आणि कुठेतरी छोटं मोठं काम केलं असतं. कारण मी ज्या परिस्थितीनं आलेलं आहे, मला असं वाटतं की मी ज्या परिस्थितीतून आलेलं आहे त्या परिस्थितीतून मुलं पुढे गेले पाहिजे आणि त्यांच्या संसाराचा गाळा उचलला पाहिजे. मी मदत केली पण माझ्या फॅमिली मेंबरलाच केली. म्हणजे माझ्या बहिणीची मुलं आहेत, ते काकाचे मुलं आहेत, दुसऱ्यांना नाही केलं, पण जवळच्या. पण ते स्वतः म्हणजे 2 मुलं बी झालेले आहेत. एक गावामध्येच प्रॅक्टिस करते, एक नांदुऱ्यामध्ये प्रॅक्टिस करते. आज 20-25 हजार महिना कमावतात. हळूहळू ते जातील पुढे.
नक्कीच. हा त्यामध्ये सो हा प्रवास फारच थक्क करणारा आहे एका हा. अर्थानं, कारण ₹62.50 वाईन बारमध्ये काम, नंतर सकाळी पेपर टाकणे आणि या सगळ्यानंतर एक सक्सेसफुल इंजिनियर परत आतापर्यंत. परत लग्नाचा प्रसंग सांगतो हो तुम्हाला, हो वॅगन हो. विषय निघाला. अगदी अगदी. म्हणजे डॉक्टर राजेंद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे तुम्ही नाव ऐकलं असेल. हो हो. मी 6व्या-7व्या वर्गात असताना त्यांची रेडिओवरती मुलाखत ऐकली होती त्या बाईची, आणि तेव्हापासून मी त्यांचा असा फॅन झालो होतो. मग मी त्यांना पत्र लिहायचो, ते मला पत्राचे उत्तर द्यायचे. म्हणजे हे 7व्या वर्गात असताना, वा. म्हणजे एवढ्या मोठ्या आयकॉनला पाहणे होय. मला खूप असं भारावून जायचं ते. मग त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली. नंतर त्यांनी त्यांच्या पत्नीचा इंटरव्ह्यू घेतला की बा 400 रुपयात लग्न करावं लागेल, तिथे राहावं लागेल. असंच मग मी माझ्या पत्नीचा इंटरव्ह्यू घेतला. मी म्हणजे 4 नंबरची मुलगी, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी मुलगी फायनल झालेली. हो. मग मी तिचा इंटरव्ह्यू घेतला की म्हटलं बा मला मी म्हणजे तिथं बसलो होतो पाहुण्यांमध्ये, 8-10 पाहुणे होते. त्या कागदावर लिहिलं की मुलगी माझ्या लक्षात आली ना, मला मुलीसोबत एकांतामध्ये बोलायचं आहे. त्यांनी त्या मुलीच्या, माझ्यासोबत जे होते त्यांनी त्या मुलीच्या भावाला तो कागद दिला. त्यांनी वाचला. ठीक आहे म्हणजे त्यांनी वरती बसायची आमची स्लॅबवरती व्यवस्था केली. मग तिला सांगितलं की बा मी अशा परिस्थितीत आलेल्या आहे, हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचो, मला 10,000 रुपये महिना मिळते, मी घर बांधलंय, 3,500 रुपयाचा त्याचा रेंट जाते, म्हणजे कर्जाचा हप्ता जातो. कर्जाचा हप्ता, EMI. हा. आणि नंतर माझ्या 2 बहिणी आहेत, त्या गरीब घरी दिलेल्या आहेत, आणि मी त्यांना भविष्यातही सोडणार नाही. अशा परिस्थितीत तुमची तयारी आहे का करण्याची? तर ते म्हणे काय हरकत नाही. मग तिने तिची स्टोरी सांगितली की बा आमची परिस्थिती अशीच होती. बरोबर. त्यानंतर ती BSc B.Ed झालेली होती आणि ट्युशन क्लासेस घ्यायची. बरोबर. आणि तिने तिच्या ट्युशन क्लासमध्ये जी फी जमा होती तिच्या बेसिसवरती थोडंसं तिने त्याचं कन्स्ट्रक्शन वगैरे केलं होतं. बरोबर. मग तिने सांगितलं की बा आमची परिस्थिती हालाकीची आहे. नेहमी माझी आई अशी टेन्शन घ्यायची की बा माझ्या मुलीचं कसं होईल, बरोबर. कसा मुलगा मिळेल. तर मी आईला सांगितलं एकच की आई तू काही टेन्शन नको घेऊ. माझ्या नशिबात जर एखाद्या कुळाच्या घरात लहान मुलगा लिहिला असेल तर तो काही बदलू शकत नाही. मी तुला कधीच दोष देणार नाही. मग थोडंसं मला त्यातून एक वाटलं. नंतर मग एक दुसरा प्रसंग सांगितला. म्हटलं की माझा एक मुलगा आहे, 2008ला बघा एक जागतिक मंदी आली होती, त्याच्यामध्ये त्याची नोकरी गेली, आणि नोकरी तर गेलीच, पण त्याची बायको सुद्धा त्याला सोडून गेली जॉब नसल्यामुळे. मग तिला मी तो प्रसंग सांगितला किंवा अशा वेळेस तुमची भूमिका काय राहील म्हटलं. तर ती सांगेल मी तुम्हाला सपोर्ट करेन, पण काही काळजी नका करू जर पुढे गेलो तर. बरोबर. मग तिथं ठरवलं की आता आपल्याला फायनल करायचं आहे. व्हेरी गुड. सो खरंच फार वेगळी स्टोरी आहे. आणि मला मग एक हुंड्याचा विषय सांगतो तुम्हाला. म्हणजे आता इंजिनियर मुलगा आहे बा, हुंडा किती घेणार आहे? मी म्हटलं बा मी हुंडा किती घेणार आहे ते तर तुम्हाला काही सध्या सांगत नाही, हुंडा घेईलच, पण हुंड्यासाठी संबंध नाही थांबणार म्हटलं. बरोबर. मग ते म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. मग वेळ आला की आता सांगा बा किती घेता. म्हटलं तर तुम्ही घेऊ शकता. ते म्हणे आम्ही 51,000 रुपये देऊ शकतो. त्या म्हटलं मला 51,000 नको, तुमच्या मुलाला तुम्ही दागिने घेऊन टाकायचे. मग आम्ही दागिने घ्यायला अकोला खंडेलवाल शोरूमला गेलो. मग मी काय केलं होतं, मी जे कामावरती पाणी मारतो त्याचे मी दर महिन्याला 200 रुपये रोजाप्रमाणे 6,000 महिना मी बाजूला टाकायचो एका वेगळ्या अकाउंटला, आणि ते जमा झाले ते 2,47,157 रुपये. आणि तेवढ्या पैशाचे मी तिला दागिने घेतले. आणि शेवटी 157 रुपये उरले होते, त्याच्यामध्ये एक छोटीशी चांदीची मूर्ती घेतली मी. असा तो लग्नाचाही प्रवास आहे. खरंच खरंच, कारण ही शिकवण, हे संस्कार आहेत पहिल्यापासून तुमच्यावर झाले. 2 जुळवा मुली आहे मला, होय एक मुलगा आहे. होय. त्यामुळे डबल धनाची पेटी तशी तुमच्या घरी आलेली आहे एका अर्थानं. आता काही सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मध्ये खूप काम केलेलं आहे, जास्त घरं बांधलेली आहेत. तर त्याच्यात एक असा प्रश्न विचारायचा की बऱ्याचदा त्या लोकांचं बजेट फार लिमिटेड असतं, आणि ते बऱ्याचदा तुम्हाला सांगत असतात आमचं बजेट एवढंच आहे, आता याच्यामध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायची नसते आणि त्यांना बजेट सोडायचं नसतं. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता? आपण त्यांना काय करतो माहितीये का, की तुम्ही काम करताय की तुमच्या घरात मेंबर किती आहेत? बरोबर. 5 मेंबर, 2 मुलं आहे, पती पत्नी आहे, आई वडील आहे, 2 BHK सफिशियंट आहे. तुम्ही कशाला सेकंड फ्लोअर घेता? तुम्ही बजेट छोटा करा, मोठं घर बांधू नका. कारण मोठं घर जर तुम्ही बांधलं, तुमचा बजेट वाढेल, रोज साफसफाई होणार नाही, आणि त्यांना तो विषय माझा आवडते. बरोबर. आणि काम करत असताना तुम्ही जे लोन घेता त्याच्यावरती जे पैसे आहेत ते बांधकामालाच खर्च झाले पाहिजेत. नाही तर लोक काय करतात, मोटरसायकल खरेदी करतात, एखाद्या नातेवाईकाला उसने देतात, आणि ऐन टायमावर ते परत येत नाही. माझे कस्टमरचं मी त्यांना सगळं रिअली सांगतो बिलकुल, की तुम्ही तुमचा जो मिळणारा पैसा हा याच्यामध्येच फक्त खर्च करा. त्याच्यामुळे बजेट एकदम त्यांच्या याच्यामध्येच राहते. बरोबर. पाणी मी त्यांना सांगतो तुम्ही स्वतः मारा. सुपरविजन जर असलं तर कशाला माणूस मजूर ठेवता? 300 रुपयाने 9,000 रुपये महिना जाते. 8 महिने काम झालं, नमाट 72, तेवढ्या पैसे मग तुमचं फर्निचर होते, घरातलं कलर होते. म्हणजे ते त्यांना आवडतात विषय, तर ते सांगतात. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज खूप आहे, अकुशल कामगारांचं. अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सर आता याच्यामध्ये कसं माहिती आहे का, आपल्याला पर्याय पण नाही आहे.
आणि आपण काय करायचं त्यांच्याकडे असं म्हणजे त्यांना विश्वासात घेऊन थोडंसं त्यांना मोटिवेट करून की बरोबर. बा एक पुढचं काम आपल्याकडे आलेलं आहे, तुला द्यायचं आहे, तू व्यवस्थित जर हे काम केलं तर मी तुला ते काम देईल. रिसेंटली माझ्याकडे असाच एक प्रोजेक्ट आलेला आहे, मी त्यांना सांगितलं बा तुला मी ते काम देईल तर तू हे नीट केलं तर मग ते काम करतात. म्हणजे त्यांची क्षमता नसताना चांगलं काम करतात, बा साहेबांनी पुढचं काम आपल्याला दिलं पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे असं त्यांच्याकडनं ते करून घ्यावं लागतं आपल्याला, त्याला पर्यायच नाही काही. होय. आणि ते चालतच राहणार. बरोबर आहे. दुसरं एक इंजिनियर किंवा आता मास्टर म्हणून तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग बेसिकली केलेलं आहे आणि अर्थात या भागातले आहात म्हणून बुलढाणा जिल्ह्याचं विकासाचं विजन असं जर विचारलं एक इंजिनिअरिंगच्या नजरेतनं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्वाचे मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करणं फार गरजेचं आहे जर पुढच्या 20-25 वर्षात आपल्याला एक चांगला बुलढाणा बघायचा असेल तर? मला वाटतं सर सगळ्यात महत्वाचं कसं आहे माहिती आहे का की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या समजा आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर शाळांची दयनीय अवस्था झालेली आहे, युरेनल नाही आहेत, त्यानंतर त्या मुलांना तिथे शिकावं वाटत नाही, तर तिथं असं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण उभं करू शकलो, थोडंसं गार्डन वगैरे करू शकलो, तिथं त्यांना खेळायचं जसं आता कॉन्व्हेंटमध्ये असते, क्षमता नसतानाही पालक शिकवतातच, कुठून तरी करतात. 10व्या वर्गानंतर काय होईल त्यांना माहिती नाही, मुलगा काय कुठे जाईल काही माहिती नाही, पण शिकवतात कारण ते वातावरण निर्मित झाली. असंच जर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या बिल्डिंग उभ्या केल्यात, इन्फ्रास्ट्रक्चर उभे केलेत आणि त्यांना खेळण्याचं सगळं गोळी निर्माण केली तर आपण म्हणजे फक्त शिक्षण एकच असा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपला विकास होऊ शकते आणि देशाचा पण विकास होऊ शकतो. बरोबर. बाकी दुसरा काहीच पर्याय नाही आहे जीवनामध्ये यशस्वी होण्याचा. बरोबर. शिक्षण एकमेव पर्याय आहे फक्त, त्याचं मी उदाहरण तुमच्या समोर आहे. बरोबर आहे. पण आणि हे करताना सरकारकडनं काय मदत होऊ शकते हे विजन पूर्ण करण्यासाठी किंवा शासनाकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? शासन तर आता त्याच्या प्रयत्न करतच राहते. बरं. आपण कसं शासनाला थोड्याशा गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजे की ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. बरोबर. बांधकाम कुठे कमी असतील तर ते हे असलं पाहिजे. शासनाच्या पद्धतीने काम करतात. आता नितीन जे आपण पाहतो त्यांचं एकदम चांगलं काम आहे चालू आहे. बरोबर. दुसरं या फील्डमध्ये आता 24 वर्ष काम केल्यानंतर या फील्डमध्ये आता जी नवीन तरुण मुलं येत आहेत, तरुण इंजिनियर्स येतात, त्यांना वडिलकीच्या नात्यानं एक सक्सेसफुल इंजिनियर म्हणून काय तुम्ही यशाचा मंत्र द्याल? म्हणजे सर मला ना आता 15 दिवसापासूनच एक माझ्या डोक्यामध्ये विषय येऊन राहिला. मी बऱ्याच मुलांना भेटतो, ते म्हणतात सर आम्हाला तुम्हाला तुमच्याकडे प्रॅक्टिसला यायचं आहे. त्याला म्हणतो यार मी कसं आहे, फुल टाइम इंजिनियर नाही आहे, मी फक्त पोटा पाण्यासाठी इंजिनियर म्हणून काम करतो. माझ्याकडे जेवढं असेल तेवढं मी 15 दिवसात तुला देऊन टाकतो, तू ये बस. नकाशा काढण्यापासून सुरुवात करतो मी, त्याला एस्टिमेट काढायचा आहे. 20-25 ॲटम आहे आपले, तर सांगतो रोज एक ॲटम तू प्रॅक्टिस कर. पहिल्या दिवशी फक्त एक्सकॅव्हेशनच काढायचं, LBD लेंथ ब्रीथ डेप्थ त्याची क्वांटिटी काढ, घरी जाऊन प्रॅक्टिस कर. 25 दिवसामध्ये त्याला मी पूर्ण एस्टिमेट शिकून देतो, तो जिंदगी त्याचा एस्टिमेट कधी विसरणार नाही. मग आता आपल्या आता मला वास्तुरत्न पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये. मग आता वास्तुशास्त्रामध्ये काय माहिती काय, मुख्य दिशांपेक्षा उपदिशाला जास्त महत्व आलेलं आहे. ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य. मग मी काय केलं, एकाच्या लक्षातच नव्हतं राहत. दादा म्हणे लक्षात न राहणं काय करायचं. मग मी एक टाईल्स आणली, त्याच्या मार्कर पेनाने लिहिलं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य. म्हटलं हे रात्री घेऊन झोपायचं, जेव्हा रात्री जाग येईल तुला तेव्हा पाहायचं, तुला डोक्यात फिट होऊन जाईल, कधी तू विसरणार नाही. आणि दुसरा माझ्या डोक्यात असा विषय आहे की आता जे नवीन मुलं होतात त्यांना काय करायचं, एक ऑनलाईन वर्कशॉप अरेंज करायचं आणि एक ऑफलाईन करायचं आणि काही नाही मिनिमम 1000-2000 रुपये घ्यायचे. त्याच्यामध्ये 7 दिवस तो आपल्या परिसरामध्ये येऊन राहिल्यानंतर त्याची जेवायची, राहायची, खायची पूर्ण व्यवस्था करायची. त्याला लेआउट टाकापासून त्याला पूर्ण शिकवायचं. बरोबर. एक 5-10 एकरामध्ये असं प्रिमायसेस तयार करायचे, थोडेसे तंबू वगैरे लावायचे, टेंट वगैरे लावायचे आणि निवासी व्यवस्था करायची 7 दिवस. म्हणजे ते जे 10-15 मुलं येतील त्यांच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला एक चांगलं मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालं पाहिजे. आता सध्या काय झालं माहिती आहे का, मैत्रीपूर्ण नातंच नाहीये, स्पर्धा आहे. आता माझं तुम्हाला सांगतो ना, माझं गावामध्ये कुठेच बोर्ड नाही, कुठेच मी आजपर्यंत व्हिजिटिंग कार्ड नाही छापलेलं, पण माझ्याकडचा कस्टमर कधी थांबतच नाही. रोज माझ्याकडे म्हणजे आठवड्यातून 4 ते 5 कस्टमर जळगाव तालुक्यातून आणि संग्रामपूर तालुक्यातून येतात. मी एकाकडनं 1000 रुपये 1200 रुपये घेतो, पण रोज येतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2005 साली जो कस्टमर माझ्याकडे आलेला आहे तो 2020 साली पण आज माझ्याकडे आलेला होता आणि 2025 साली. म्हणजे त्याच्या आजूबाजून जर घर बांधकाम करायचा विषय जर निघालतो तर आमचे भगत साहेब आहे, एकदम आपल्या घरचा माणूस आहे, बिलकुल असं वाटत नाही की इंजिनियर आहे म्हणून. म्हणजे इतकं खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि त्या मुलांना मग आपण बोलायचं, मग त्यांना कस्टमर कम्युनिकेशन शिकवायचं, ऑटोकॅड थोडंसं प्रायमरी स्टेजला सांगायचं, ड्रॉइंग कसं काढायचं ते सांगायचं, मटेरियल शीट कामामध्ये आपल्याला कसं मार्जिन मिळते, मटेरियल कॅल्क्युलेशन कसं करायचं. काही मुलं असे आहेत आमच्याच गावामध्ये आहे, ते विचार दादा मी 1000 स्क्वेअर फुटाचं काम घेतलं आणि किती रुपयात पुरं. त्याला म्हणतो तू असं नको करू, तू एका जागी बस, किती गड्डे आहेत, बरोबर, त्या लेबर रेट काय चालू आहे, मग ते गुन्हेला ते म्हणजे 7500 रुपये तुम्हाला खड्डे लागले, असं पूर्ण पॉईंटचं अनालिसिस करतात. सरते शेवटी तुझं मार्जिन ऍड करतात 10%, 15%. बरोबर. आणि नंतर त्याला सांग की बा मला इतक्या रुपयामध्ये काम परवडते, तुझी इच्छा असेल तर अदरवाईज नाही. आणि सहज कोणा आणि खुलं सांगायचं मी तुझ्या 10 लाखाच्या कामामागे 1.5 लाख रुपये कमावतो, तुझी इच्छा असली तर दे, नाही तर अदरवाईज राहिलं. अशा पद्धतीने केलं ना तर नवीन जे मुलं आहे ना त्यांना विचारांना कामही मिळेल,
समजेलही कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, असं सगळं आपलं एकंदरीत आहे. करता येईल आपल्याला क्या बात. नवीन मुलांना. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा हो भाग हो असतो. बरोबर तर आहे. स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता हे स्टील आपण वापरलं पाहिजे आपल्या कन्स्ट्रक्शन? सर मी मटेरियलचे कामं करतो. हो. मी आधी काय विचार करतो की बा लांबी जास्त मिळायला पाहिजे बारची आपली आणि वेट कमी असलं पाहिजे. हो. आता आयकॉन स्टीलच पाहिला आपण चार्ट बरोबर की त्यांचे जे स्टँडर्ड पॅरामीटर आहेत ते एकदम तंतोतंत जुळतात. म्हणजे बरोबर. आपल्याला कमी वजनामध्ये जास्त लांबी मिळते. हो आणि जर पूर्ण जर ऍव्हरेज जर काढला आपण तर साधारणपणे नाही म्हटलं तरी 1 क्विंटल 1.5 क्विंटलच्या आसपास आपली सेव्हिंग होते. हो हो. हा सगळ्यात मोठा मी स्टील हे घेताना हेच पाहतो. बरोबर. दुसरं पाहतो की स्वस्त कोणतं आहे. हो, म्हणजे हो. दोन्ही पॅरामीटर आम्ही करत असताना बघितलं पाहत पाहिजे. असतो. बरोबर. पण जेमते मला ते आठवलं आता आमचे ते डीलर तिथे आहे, ते सांगतात नेहमी की बा हम्म. साहेब तुम्ही हे न्या ते न्या, त्यानंतर याच्यात लांबीमध्ये हे येतात. मी नेहमी माझ्या चार्टच असते, मी माझ्या एका ठिकाणी लिहून ठेवलेलं मोबाईलला की याची लांबी इतकी आणि त्याची लांबी तितकी. मग तिथून आपल्याला हे हे बरोबर. आणि दुसरं आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? तुमचा अनुभव कसा माझा होता? रिसेंटचा आता प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये मी 3-4 कंपन्या सिमेंट वापरलं, म्हणजे लोखंड Steel वापरलं. ते कसं वापरलं. वापरलं माहितीये का की त्या पिरियडमध्ये स्वस्त कोणतं होतं. म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये मी आपलं आयकॉन पण वापरलो, एक पोलाद पण वापरलं आणि राजुरी पण वापरलेलं. पण बरोबर. रिसेंटली माझा तो सेकंड फ्लोअरचा जो स्लॅब टाकला मी तो कम्प्लीट आयकॉन मध्ये टाकलेला आहे. क्या बात. आता ते आमचे जे सर आहे त्यांनी मला येऊन सांगितलं होतं की बा असं असं आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही कम्प्लीट आयकॉनच वापरलेलं आहे. वा. सो हे होते इंजिनियर सुनील भगत सर. आणि जसं मी गप्पांच्या सुरुवातीला सांगितलं की त्यांचा आजवरचा प्रवास, त्यांची मेहनत, कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणा, ऑफकोर्स हे सगळं बघितल्यानंतर या गप्पा खरं अशा काही मिनिटांमध्ये करणं फार अवघड होतं. पण सर तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार की तुम्ही इतक्या मनमोकळेपणानं बोललात आणि या तरुण मुलांनाच सगळ्यात महत्त्वाचा संदेश दिलात की या कष्टाला, मेहनतीला पर्याय नाही आणि प्रामाणिकपणा जर तुमच्या अंगी असेल तर तुम्ही नक्कीच जीवनात बिलकुल यशस्वी बिलकुल होतात. नक्की. तर त्यामध्ये पुन्हा एकदा आभार आणि येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. ठीक आहे. थँक्यू.